नमस्कार, मी वसुरी द इन्स्पायर्ड स्टोरीच्या मुंबई सिरीजच्या पार्ट 2 वरचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज मला खूप स्पेशल वाटते की एक उत्कृष्ट लेखक, एक उत्कृष्ट दिग्दर्शक, एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून तो खूप फेमस आहे, पॉप्युलर देखील आहे. म्हणजे प्रत्येकाच्या मनात किंवा प्रत्येकाला म्हणजे रिलेट करणार असं त्यांनी नाटक रिसेंटली लिहिलेलं आहे. वरवरचे वधूवर हे नाटक त्यांनी लिहिलेलं आहे. त्याचे 50हून जास्त प्रयोग देखील झालेले आहेत आणि ऑल ओव्हर इंडियाच ते प्रयोग सुरू आहेत. अशा उत्कृष्ट लेखकाची जर्नी किंवा वरवरच्या वधूवर ह्याचं बॅक कॉन्सेप्ट काय आहे, नंतर त्याच्या डोक्यात ही संकल्पना का आली, हे आपण सगळं जाणून घेणार आहोत एपिसोड 2 मध्ये. तर ह्या लेखकाचं नाव आहे विराजस कुलकर्णी. सगळ्यांचा आवडता आहे तो, मला माहिती आहे सगळ्यांना खूप आवडतो आणि माझंही पर्सनल फेवरेट आहे. माझ्या आईचंही तो पर्सनल फेवरेट आहे. तर लेट्स गो अँड टॉक विथ हिम. तो आपल्याला काय काय इन्साइट सांगतो, काय काय क्रू मेंबर्स बद्दल सांगतो, जाणून घेऊया. लेट्स गो. तुम्ही 50हून अधिक आता तुमचे प्रयोग झाले. थँक्यू. कसं वाटतं तुम्हाला? मस्तच वाटतं. म्हणजे कुठलीही गोष्ट सक्सेसफुली रन होते तेव्हा आनंद होतोच. कारण एस्पेशली लेखक जेव्हा लिहित असतो तेव्हा एका खोलीमध्ये जे वाटेल ते मनाला सुचवणारे, हे लोकांना आवडेल अशी अपेक्षा ठेवून लिहिलं जातं आणि ते खऱ्यात उतरवून त्याच्यामध्ये चांगले कलाकार ऍड ऑन होऊन त्यांनी ते परत इंटरप्रेट करून ते लोकांसमोर येऊन लोकांनी ते ऍक्सेप्ट करणं, हे नेहमीच होत नाही. याची आता जाणीव आहे इतकी वर्ष इंडस्ट्रीत काम करून. त्यामुळे जेव्हा एखादी गोष्ट लोकांना आवडते, ती लोकांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचते, तेव्हा खूप आनंदच होतो. मग या नाटकाचं कॉन्सेप्ट तुम्ही कसं बिल्ड केलं, त्यामागचं स्टोरी काय आहे? कॉन्सेप्ट ज्यांनी नाटक बघितलं असेल त्यांना लक्षात येईल. आपल्याला लग्न झाल्यावर लग्न करताना आपण अनेक गोष्टींचा विचार करतो. म्हणजे समोरची व्यक्ती कमवतो किती, त्याच्या घरचे कसे आहेत, स्वभाव कसा आहे, मग आणि आपल्याला वाटतं की पुढे चांगलं आयुष्य जगायचं असेल तर या गोष्टी जुळणं महत्वाचं. पण लग्नानंतरची बरीचशी भांडणं ही या गोष्टींवर होत नाहीत. ती कशावर होतात? माझ्या बायकोला पंखा रात्री किती वेळ ठेवायला लागतो, मला सकाळी वॉशरूम मध्ये किती वेळ लागतो, कोण किती पसारा करतं, कोणाच्या जेवणाचे काय नखरे आहेत. तर हे जे बरोबरचे वाटणारे मुद्दे असतात, खरं तर नंतर हेच जुळलं पाहिजे. तर या बेसिक आयडियावरनं हे लिहिलेलं नाटक आहे की ज्याच्यामध्ये भांडण एका लग्नाचा किती महत्वाचा भाग असू शकतो याबद्दल आम्ही बरंच काय करतो. तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफ शी रिलेट करून दिलंय की म्हणजे आली संकल्पना? नाही, म्हणजे आय थिंक हे सगळ्यांनाच रिलेट करता येईल अशा पद्धतीचं आहे. कारण लग्न सगळेच करतात असं नाही, ज्यांना करतात किंवा ज्यांना करायची इच्छा असते त्यांच्या सगळ्यांच्या काही कॉमन तक्रारी असतात किंवा त्यांच्या सगळ्यांचे काही कॉमन एक्सपिरियन्सेस असतात, त्यांना एकत्र बांधायचा प्रयत्न केला. मग तुम्ही हे कॅरेक्टर्स कसे जुळवून आणले आणि तुम्हाला योग्य पात्र निवडताना किती मेहनत लागली किंवा किती बॅक थॉट्स होते? थँक्युअली खूप मेहनत नाही लागली. कारण आता मी ज्या वयात आहे, माझं नुकतंच लग्न झालंय, माझ्या सगळ्या मित्रांची एकाबरोबर एक लग्न होतं. त्यामुळे ह्याच साधारण झोन मध्ये मागची 1-2 वर्ष मी आहे. त्यामुळे काय म्हणायचं आहे मला नाटकातून याची मला खूप चांगली क्लॅरिटी होती. आणि जेव्हा मी हे नाटक लिहिलं तेव्हा कोणी ऍक्टर्स डोळ्यासमोर नव्हते, पण जेव्हा सखी सुब्रत जॉईन झाले तेव्हा लगेच मला त्यांच्यामध्ये ती पात्र दिसायला लागली. त्यामुळे आम्ही काम करायला लागल्यानंतरही मी नाटक बरंच रिलेट केलं. ते दोघं कसे आहेत, त्यांची पर्सनॅलिटी काय आहे, त्यांना अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून काय बोलायचं आहे. व्यावसायिक नाटकात स्पेशली मला असं वाटतं की सिनेमासारखं नसतं की दुसऱ्या कोणाची तरी आयडिया आहे, मी ॲज अ ऍक्टर आलो, माझं काम केलं, माझं इंटरप्रिटेशन दिलं आणि निघून गेलो. तुम्हाला जर व्यावसायिक नाटक करायचं असेल अभिनेता म्हणून, तुम्हाला जर त्याचे महिन्याला 12-15 प्रयोग करायचे असतील किमान, आणि तुम्हाला ते 500-600 त्याचे प्रयोग होतील अशी अपेक्षा असेल, तर तुम्हालाही त्यावर तेवढाच मालकी हक्क लागतो असं मला माहित होतं. त्यामुळे त्या दोघांनाही जे बोलायचं आहे, नशिबाने ते दोघं नवरा बायको आहेत, त्यामुळे त्यांनाही जे नवरा बायको नातेसंबंधांबद्दल बोलायचं आहे तेही मला याच्यात इन्क्लूड करावं असं वाटलं आणि तेही आम्ही करायचा खूप नीट प्रयत्न केला. मग
आता तर तुम्ही बरेच तुमचा एक्सपिरियन्स आहे, माझं सूरज सरांशी पण बोलणं झालं, पण मला सांगा की तुमची फिलिंग्स काय होती पहिल्या नाटकाच्या वेळेस, काय रश होती तुमची आणि फिलिंग्स काय होत्या आणि ते कुठचं तुम्ही कॅरेक्टर निवडलं? मजा काय झाली होती, मी पुण्यामध्ये शिकलो आणि पुण्यामध्ये मी ज्या शाळेत होतो SPM नावाच्या, तिथे आम्हाला इयत्ता पहिलीपासून नाटकाविषयी शिकायला होता. त्यामुळे पहिलीपासून दरवर्षी एक नाटक करायचं, मग ते कधी कॉम्पिटिशन्सला जातं, तिथं जिंकतं वगैरे, या प्रोसेसची बेसिक सवय होती. आणि जसं आम्ही शाळेतून बाहेर पडलो तसं मग इकडच्या नाटकाच्या ग्रुपमध्ये काम केलं, इकडच्या नाटकाच्या ग्रुपमध्ये काम केलं. असं करत असताना मी, सूरज, शिवराज, आमचा सगळा ग्रुप हा साधारण या सगळ्या ग्रुप्समध्ये कॉमन होता. साधारण आम्ही एका वयाचं होतो, एका पद्धतीने आमचा विचार व्हायचा, एका पद्धतीच्या गोष्टी आम्हाला एक्साइट करायच्या. त्यामुळे खरं सांगायचं तर आपण स्वतःचं नाटक करूया आणि हा थॉट खूप ऑर्गॅनिकली आला. आणि पहिले 1-2 प्रयोग होईपर्यंत आम्ही त्याच रशमध्ये होतो की आपल्याला हे करायचंय आणि ते होईल का नाही वगैरे. 1-2-3 प्रयोग झाल्यावर लक्षात आलं की आता म्हणजे आपण हे फक्त सादर करणारं झालो आहोत आणि माणसं पैसे देऊन बघायला येतात त्या प्रमाणात. आपल्याला कुणी ओळखत नाही, आमच्यातलं कोणीच असं प्रोफेशनली काम करणारं नव्हतं, आमच्या कोणाचं नाव बाहेर माहीत असण्याचा काही प्रश्न नव्हता. पण समहा पहिल्या प्रयोगाला जी आली माणसं त्यांनी कोणाला तरी सांगितलं, त्यांच्यामुळे दुसऱ्या प्रयोगाला गेली, असं प्रयोग रन व्हायला लागले. याचा मला जास्त आनंद होता की नाटक करून बघायचं ते लहानपणाची सवय होती, पण आपण खिशातनं पैसे टाकून आपल्या डोक्यातून आलेला विचार आपण लोकांसमोर मांडतो आणि तो लोकांना आवडतो, ते लोकांना रेकमेंड करतायत आणि अनोळखी माणसं तिकीट काढून आपल्या नाटकाला येत आहेत, हा गोष्ट मस्त होता. मग आता तुमच्या आता किती नाटकं तुम्ही स्वतः लेखन करून बसवले? बापरे, आता थिएटर एंटरटेनमेंट जी माझी सूरज शिवराज आमची संस्था आहे, आता त्याला या सप्टेंबरला 14 वर्ष पूर्ण होतील आणि आम्ही जवळपास 35 नाटकं आयदर लिहिली, बसवलीत किंवा प्रोड्यूस केली आहेत किंवा त्यात काम केले. त्यामुळे आता ती सगळी आठवतो, त्यातली 6 आता रनिंग आहेत. त्याचं मुंबई पुण्यामध्ये शोज चालू आहेत आणि छानच वाटतं. म्हणजे सुरुवातीला आम्ही 5-6 लोकच होते त्या ग्रुपमध्ये, आता किती 150-200 माणसांचा तो ग्रुप झाला आहे. त्यामुळे इट फील्स नाईस, मजा येते बघायला. मग एवढ्या हेक्टिक तुमच्या प्रयोगातून तुमचे दौरे सुरू आहेत, एवढे 50 तुम्ही प्रयोग केलेत आणि बाकीच्या नाटकाचं पण सुरूच आहे, त्यातून तुम्ही तुमची प्रायव्हेट लाईफ आणि ही कामाची लाईफ कशी मॅनेज करता? कुठली प्रायव्हेट लाईफ? माझी बायको ही ऍक्ट्रेस आहे, त्यामुळे आता तिची मालिका चालू असल्यामुळे त्यांचं तर खूप हेक्टिक शूट असतं. त्यांना एव्हरीडे एक 26-27 दिवस महिन्यातले 14 तास रोज असं शूटिंग करावं लागतं. त्यामुळे पण अर्थात दोघांनाही आम्हाला सगळं, मी जे पहिलं नाटक मी आणि सुरेशने बसवलं होतं थिएटरकडून, त्यामध्ये शिवानीने काम केलं होतं. आमची ओळखच नाटकातून झाली आहे, त्यामुळे आम्ही एकमेकांना नाटकातून ओळखायला लागलो. आमचं करिअर एकदा आमच्या डोळ्यासमोर घडलं आहे, त्यामुळे ते आता कुणी वाईट म्हणून घेत नाहीये. आणि अर्थातच माझी फॅमिली बॅकग्राऊंड अशी आहे की माझी आई या फील्डमध्ये होती, त्यामुळे मी पुण्याला शिकायचो, आई मुंबईत असायची. त्यामुळे पहिल्यापासूनच आपण किती वेळ एकत्र घालवतो त्यापेक्षा जो घालवतो त्या वेळात आपण काय करतोय नेहमीच मला महत्वाचं वाटतं. ओके. मग तुम्ही जेव्हा नाटकाचा प्रवास सुरू केला, जर तेव्हा एवढं सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्स असतं, तर आता ती तुमच्या प्रवासाची कंडिशन काय असते? अजून थोडंसं पुढेच असतो, कारण आम्ही खूप पहिल्यापासून खूप टेक्सावी होतो असं मला वाटतं. म्हणजे आपल्या जनरेशनची जी मुलं आहेत त्यांना टेक्नॉलॉजीची उत्तम जाण असते. म्हणजे आम्ही जेव्हा स्वतःचे नाटकाचे प्रयोग लावायला लागलो तेव्हा पुण्यामध्ये प्रायोगिक, म्हणजे आमच्या सगळे अमेच्युअर थिएटर करण्यापैकी आम्ही बहुतेक पहिलेच असू जे नाटकाचा ट्रेलर बनवायचा. कारण माझ्या बऱ्याच मित्रांचं बॅकग्राऊंड फिल्म मेकिंग मध्ये हळूहळू व्हायला लागलं होतं, त्यामुळे मला इंटरेस्ट होताच. पण त्यामुळे एडिटिंग, फोटोशॉप वगैरे आम्ही सगळं शिकून घेतलं होतं. त्यामुळे तेव्हा तेव्हा अर्थात फेसबुक वगैरे तेव्हा यायला लागलं होतं, त्यामुळे ऑलरेडी आम्ही फेसबुकचा खूप वापर करायचो. तेव्हा ते इव्हेंट्स वगैरे असायचं. जे काय नवीन असेल, आमचं म्हणणं त्याचं आहे, तुम्हाला प्रेक्षकांपर्यंत काहीही करून पोहोचायचं आहे. कारण तुमचं प्रोडक्ट चांगलं आहे, तुमचा विश्वास असेल, तर आता फक्त लोकांपर्यंत बघणं गरजेचं असतं. आणि मग सोशल मीडिया असेल, बाहेर जाऊन लोकांना सांगणं असेल, आम्ही लिटरली हातात पॅम्फलेट्स घेऊन बाहेर जाऊन लोकांना विकूनही लोकांना प्रयोगांना घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे डू व्हॉट यू मस्ट. मग आता मला सांगा की ही जनरेशन तर झालीच, ही काम बरोबर आपल्या मार्गी करतीये, ती लेखन करतीये, सगळं करतीये,
म्हणजे आत्ताची पिढी आहे त्यांचं एक लेखक म्हणून कुठे त्यांची एक चूक होतीये असं तुम्हाला वाटतंय लेखनात आणि त्यांनी ती सुधारली पाहिजे? या पिढीचं किंवा कुठल्याही पिढीचं लेखनाचं दोनच महत्वाचे मुद्दे असतात. एक तर तुम्हाला काहीतरी सांगण्यासारखं असलं पाहिजे तुमच्यात की अमुक चालतंय किंवा अरे हे वर्क होतंय म्हणून ते लिहून कधी होत नाही. त्यात तुम्हाला काहीतरी म्हणण्याचा मुद्दा असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या काय म्हणतात त्याला स्किलसेट तुमचा ताबा असला पाहिजे. म्हणजे मला खूप काहीतरी म्हणण्यात सुचलंय पण ते समोरच्यापर्यंत इफेक्टिव्हली कसं पोहोचवायचं. स्पेशली तुम्ही स्क्रिप्ट लिहित असता तेव्हा कोणीतरी दुसरा ती स्क्रिप्ट डिरेक्ट करणार आहे, कोणीतरी तिसरा ते वाचून ते ऍक्ट करणार आहे. तर मला जे म्हणायचं मला जे डोळ्यासमोर दिसतंय ते मी त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवतो. आणि तिसरा स्किलसेटचाच दुसरा भाग म्हणजे मला जे वाटतंय तो इफेक्ट निर्माण होण्यासाठी त्यांनी किती इफेक्टिव्हली लिहू शकतो. या एवढ्याच गोष्टींचा तो खेळ आहे. आणि मग तुम्ही कुठल्याही जनरेशनचा असं आय एम शुअर बाबा आरंग काळापासून कोणीतरी पहिली कादंबरी लिहिली असेल त्याला हेच प्रॉब्लेम आले असतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिलेट करायला आळस करू नका एवढंच लक्षात ठेवायचं. मग ऍज अन ऍक्टर, ऍज अ डिरेक्टर, ऍज अ रायटर तुम्ही काय सजेशन द्याल या युथला? तिन्हीसाठी वेगवेगळे सजेशन्स आहेत. ऍक्टर म्हणून सजेशन ही आहे की तुम्ही एक्स्ट्रा काय देऊ शकता याचा विचार करा. कारण एक छान कास्टिंग डिरेक्टरने मला सांगितलं होतं की तुम्ही कुठल्या ऑडिशनला गेलात तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला समोरच्याने काम का द्यावं. तर याचं बऱ्याच वेळा आपल्याकडे उत्तर कारण मी चांगलं काम करतो, मी अभिनेता चांगला आहे, माझं डिक्शन माझी चांगली आहे, मला एक्सप्रेशन चांगले देता येतात. तर यावर तो म्हणलं होतं की पण ही बेअर मिनिमम रिक्वायरमेंट आहे. तुम्ही ऑडिशनला आलात म्हणजे हे सगळं तुम्हाला येतं हे आम्ही गृहीत धरतो. या पलीकडे तुम्ही काय देताय. बरोबर. तर याचा विचार करा. व्हॉट इज द व्हॅल्यू दॅट यू ब्रिंग टू द टेबल याचा विचार करा. दिग्दर्शकांना सल्ला द्यायचा असेल तर वाचन वाढवा. कारण तुम्ही जेवढा इनपुट द्याल तेवढा तुमचा आउटपुट निघणार आहे. खूप गोष्टी बघा, खूप गोष्टी वाचा, खूप अनुभव घ्या. आणि लेखक म्हणून सल्ला एकच असतो, कंटाळा येऊ देऊ नका. अत्यंत कंटाळवाणं काम असतं अनेक वेळा लेखनाचं. कधी कधीच असं होतं की काहीतरी इतकं तीव्र सुचतं की तुम्हाला ते लिहून काढल्याशिवाय आवडत नाही. पण अनेक वेळा असं होतं की ती ज्यांनी तुम्ही इन्स्पायर झाला ते लिहून झालं असतं आणि आता तुम्हाला ती स्क्रिप्ट किंवा पूर्ण करायची असते. आणि तिथं खूप आळस येतो. डेडलाईन नसली की अजूनच काम नको करायला असं वाटतं. तर तेवढं टाळायचा प्रयत्न करा. मग आता वरवरचे वधूवर ह्याचं पुढचा गोल काय आहे 2025चा आणि तुमचा पर्सनल 2025चे काय गोल्स आहेत? वरवरच्या वधूवरचं जसं आता प्रयोग चालू आहेत तसंच चालू राहिलं तर मला तरी खूप आनंद होईल. 50च प्रयोगामध्ये इतक्या लोकांनी हे नाटक बघितलंय जो एक नवीन नाटकाला एक पहिली पायरी ओलांडावी लागते की वर्ड ऑफ माउथने हळूहळू माणसं यायला लागतात. आमचं नशीब खूप चांगलं होतं. आमची कास्ट खूप चांगली होती ज्यामुळे आम्हाला जवळपास पहिल्या प्रयोगापासूनच चांगला प्रतिसाद मिळतोय. खूप चांगलं बुकिंग येतं थिएटरचं. मला वाटतं की ते रिपिटेटिव्ह जे असतात ना ते लोकांना एवढं आवडते की पुन्हा पुण्यातून मुंबईला पण आलेले लोक आहेत. हे स्वप्न होतच चालू आहे. तर हे असंच चालू राहावं हे स्वप्न कधीच तुटू नये अशी माझी 2025, 26, 27 सगळ्या वर्षांची अपेक्षा. आणि तुमचं पर्सनल गोल्स काय? पर्सनल गोल पुढच्या फिल्मवर माझं काम चालू आहे. 1.5-2 वर्षांपूर्वी माझी पहिली फिल्म रिलीज झाली. आता पुढच्या फिल्मचं काम चालू आहे. मागच्या वर्षी गालिब नावाचं खूप उत्तम नाटक मला करायचा चान्स मिळाला. यावर्षी ऍक्टर म्हणून मला काय नवीन करता येईल याच्यावर शोधायचं आहे. नवीन नाटक मी एक लिहितो आहे जे सूरज डिरेक्ट करेल असं मला वाटतंय. हा इंटरव्ह्यू येईपर्यंत तसंही काहीतरी कुठेतरी लागलेलं असेल. मी तुम्हाला सांगते की तुम्ही ऍज अ टीम खूप अप्रतिम काम करताय. थँक्यू सो मच. लोक एवढा प्रतिसाद देतात की आम्हाला म्हणजे आम्ही भले येत नसू, ठीक आहे, आम्ही प्रेक्षक म्हणून येत नाही किंवा आम्ही तुम्हाला भेटत नाही कधी, पण जे इन्फ्लुएन्स होतोय तुमचा आउटसाइड, मी इंस्टाग्राम बद्दल नाही बोलत, फेसबुक बद्दल नाही बोलत, पण तो जो इम्पॅक्ट आहे की माझे मित्रमैत्रिणी आज पण बोलले की अरे हा वरवरचं नाटक लागलं बघायला जायला पाहिजे आपण. हा जो इम्पॅक्ट आहे हा मला वाटतं की हा खूप इम्पॉर्टंट आहे. शेवटी मार्केटिंगचा स्टुडंट आहे मी त्यामुळे मला अत्यंत आनंद होतो बाहेर असं ओरडून असं असेल तर म्हणजे महत्व मला माहिती खरंच आहे. कारण की मी आता काल शोज बघत होते, मला यायचं नाटकाला
माझ्या अख्ख्या फॅमिलीला यायचंय आणि एकही तिकीट मिळत नाहीये मला. नाही मला काय गरिबीचंही नाही मिळत आहे. काय करायचं आपली ओळख झाली आम्हाला चांगलं क्रिएट करायचं. नाही नाही खरंच अप्रतिम चाललंय सर. Thank you. एकदम नीट चाललंय. Thank you. आणि आय होप विश म्हणजे मी Thank you so खरंच much. खूप इच्छा आहे माझी तुम्ही पुढे व्हावं आणि याचे 500 प्रयोग व्हावे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर तुम्ही वेळ दिल्याबद्दल. Thank you. थँक्यू.